आणि 26, 27 या 3 वर्षापर्यंत होता तो. 3 झाडाचे एस्टिमेट ठीक आहे ना, त्याच्यानंतर तो कामही नाही होणार ना भाऊ, कामही नाही होणार आता तो. ठीक आहे, झाडं मेले ना, मेले 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 तसाच घोषित झाला ना भाऊ, मेले. कामे वाचून टाकू शकतो पण तुम्ही हा निधी पैसा सांगा हा सांगू नाही शकत. सरपंच व ग्रामविस्तार अधिकारी कुमारी गौतम यांनी भ्रष्टाचार लपवण्यासाठी ग्रामसभेतून काढला पळ. कुमारी गौतम ग्रामविकास अधिकारी यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याची माहिती. कुमारी गौतम ग्रामविकास अधिकारी यांच्या हुकुमशाही व हिंदर्जाचे कार्य. ग्रामसभेत स्वतःचे भ्रष्टाचार लपवण्यासाठी नागरिकांच्या समस्याच्या अर्जाचे वाचन न करता उडवाउडवीचे उत्तरे. अशा भ्रष्टाचारी ग्रामविकास अधिकारीमुळे गावाच्या काय होणार हा खरा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कुमारी गौतम ग्रामविकास अधिकारी यांनी वरिष्ठाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली. बामणी गावात सरपंच, ग्रामविकास अधिकारी, रोजगार सेवक यांनी गावात न जुमानता लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याची माहिती पुढे येत आहे. गावातील तरुण पिढीने भ्रष्टाचार मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये काही वरिष्ठ अधिकारी काही ऐकत नसल्यामुळे हतबल झाले आहेत. यामुळे या गावातील भ्रष्टाचार प्रकरणामुळे या गावाचा काय होणार हा खरा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. कुमारी गौतम ग्रामविकास अधिकारी यांनी ऑगस्ट महिन्याच्या ग्रामसभेत मागील खर्चास मंजुरी देताना ग्रामसभेमध्ये सर्व कामाबाबत तसेच झालेला खर्च याबाबत सविस्तर चर्चा केली नाही. झालेली कामे कोणत्या ठेकेदाराकडून करण्यात आली तसेच सदर कामाची जाहिरात कोणत्या पेपरला देण्यात आली या विषयावर चर्चा केली नाही. गावात झालेल्या कामांना फलक लावण्यात आले नाही. लेखापरीक्षण अहवाल वाचन केले नाही. बँकेचे एकूण खाते व खात्यात असलेली जमा रक्कम व खर्च रक्कम सांगितले नाही. आमगाव तालुक्यातील बामणी गाव जवळपास 1500 लोकसंख्येचा गाव आहे. हे गाव आपसी संघर्षातून चर्चेत आलेलं आहे. ग्रामपंचायत व रहिवासी यामध्ये संघर्ष वाढला आहे. गावातील 4 वर्षापूर्वी झालेल्या विविध कामात भ्रष्टाचार विरोधात आता गावातील तरुण पिढी उतरले आहे. गावच्या सरकार इथं उपस्थित आहे आणि सरपंच अगर परत आहे तर जिम्मेदारी कोणाची आहे? सरकारची ना. सरकार तुम्ही आहे गावचे की दुसरा आहे? मला सांगा, सरकार कोण आहे? सरपंच व ग्रामविकास अधिकारी कुमारी गौतम आणि रोजगार सेवक यांनी जे व्यक्ती कामावर गेले नाही त्या व्यक्तीचे नावे मस्टरवर चढवून वृक्षारोपण व विविध कामात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे गावातील तरुण पिढीने प्रश्न केल्यावर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी उडवाउडवीचे उत्तरे देत ग्रामसभा बंद घोषित करून पळ काढल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, पुढील भागात बघूया सरपंच, ग्रामविस्तार अधिकारी व रोजगार सेवकांनी कोणकोणत्या कामात भ्रष्टाचार केला आहे ते जाणून घेऊया नागरिकांच्या प्रतिक्रियेवरून. पुढील भाग बघण्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तामेश्वर पंधरे, युवा आवाज, लाईव्ह न्यूज